शांत शांत बसले, काय भानगड आहे? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी फक्त आता माझी विनंती आहे की कुणी सुद्धा एक फटाकडे उडू नका एवढीच विनंती करतो तिकडे आता भाषणामध्ये. आज या ठिकाणी सुरुवातीलाच आताच अरुण भाऊनी मला फोटो दाखवला. काय या आईची सवय काय जात नाही राव, या आईली वाकडे शेपटीची कुत्री ती वाकडे शेपटी जाईल. आयला मी ग बसतोय, विकासाच्या नादी लागलोय की आणखीन मला जुना राजारावतच खावळायच्या तयारीत आहेत काय की बहुतेक. मी जर पहिल्यासारखं आणखीन आगावपणा करायला लागलो तर तुम्हाला धरणी माय जागा देईल का? एक तर पहिलं कुणाचा आधार नव्हता तर मी तुमच्या बापाला कधी जमून दिलं नाही लागलो. आता तर मी कोण आहे काय आहे ती तुम्हाला पण माहित आहे. पळता भूमी सुद्धा थोडी होईल, नका नादी लागू, आता शांत बसा. आता एवढी मोठी गर्दी आहे, तुमच्या कुठल्या वर्ण पंजोबाला आणायचं असलं तरी अनानी गर्दी बघा जरा. फोटो टाकतात मागाचा सभेच्या अगोदर 7 वाजता खुर्च्या टाकलेल्या होत्या ते असते ना, माणसं यायचे असते तोवरच्या रिकाम्या. ये बाबा कोणी फोटो टाकलाय का नाही, तुझ्या पंजोबाला पण वर्ण इथं घेऊन ये, तू पण बघ इथं गर्दी किती. तुझ्या 70 पिढीच्या महापीसपेक्षा 10 पट गर्दी ही इकडं. आता तुम्हाला तीच भाषा गर्दी झाला. आज या ठिकाणी माझी मीडियाला सुद्धा विनंती, आज मला सगळीजण माफ करा जरा, आज बॅटिंग लय मोठी आहे. ते काय झालं माहिती का, तुम्ही पण इतक्या असलेले जरा आहे, तुमचं पण रक्त सळसळा नाही झाला. काय बरं नुसतं आपली भाषण माझी जरा वेगळीच व्हायला लागली. कारण आपण या ठिकाणी बाबा फटाकडे उडू नको आहे बाबा, हात जोडतो. आज या ठिकाणी फटाकड्या भरपूर आहेत ना तोंडात, आज काळजी करू. आज या ठिकाणी पहिल्यापासून आपला जे आक्रमक पवित्रा होता थोडा सोडला. आपण या ठिकाणी पोटापाण्याच्या नादी लागलो. सर्व जनतेला या ठिकाणी पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये मग्न झालो मित्रांनो. आणि ह्याचा गैरफायदा घेऊन ज्याला कोण कुत्र विचारत नाही ती सुद्धा नाटके करायला लागली. आता आज या ठिकाणी उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे आदरणीय नानांचे सहकारी आबा, व्यासपीठावरती उपस्थित दादा, निरंजन मालक, अरुण भाऊ, रमेश पारशीचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे आमचे माजी नगराध्यक्ष अण्णा, सर्व वैरागचे प्रतिनिधी म्हणून आता 3 नेते आणि आमचे जबार बापू माजी सभापती कुरगुडे दादा, उपस्थित सर्व केसके पाटील, सर्व व्यासपीठावरील नेते मंडळी मित्रांनो. आता थोडं माफ करा जरा, आदरणीय माझे गुरुवर्य सर, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो आणि ज्यांच्या विजयाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेत अशा आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय अर्चनाताई पाटील, उपस्थित सर्व पत्रकार बांधव. आज या ठिकाणी मित्रांनो माझ्या अगोदर ही सगळ्यांनी भाषण या ठिकाणी केली. सावळे सरांनी केली, दादानी, निरंजन मालकांनी, केशव बापूंनी, आदरणीय ताईनी तर आपल्या प्रत्येक वक्तव्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये, मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं मित्रांनो. परंतु आज या ठिकाणी या वैरागच्या विजय सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक कुठलीही ग्रामपंचायतची नाही, नगरपंचायतची नाही किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची मित्रांनो नाही आणि मुळातच विधानसभेची सुद्धा नाही. ही संपूर्ण देशाची निवडणूक आहे मित्रांनो. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आज आपण जर सर्वांनी पाहिलं तर आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 4000 कोटीच्या आसपास निधी या ठिकाणी आला मित्रांनो. आदरणीय ताईने आता सांगितलं की आमचे सहकारी मित्र राणादादांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी सुद्धा नेला.
आज हा निधी नेत असताना, आम्ही आमदार म्हणून काम करत असताना, आदरणीय शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी काम करत असताना आज आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो, कोरोना काळामध्ये संपूर्ण आपल्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली होती. जगामध्ये महामारी सुरू झालेली होती मित्रांनो. आज भाऊ भावाला पाणी देत नव्हता, कुणी कुणाला ओळखत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण ही सर्वांनी कोरोनावरती फार मोठं काम करत असताना या ठिकाणी असंख्य जीव वाचवण्याचं काम केलं. काय सहकारी बांधव आपल्याला सोडून गेले मित्रांनो, आणि संपूर्ण आपली अर्थव्यवस्था विस्कळीत, जवळपास देशाची, जगाची अर्थव्यवस्था विस्कटली होती राज्याची. परंतु सक्षमपणाने ऑनलाईन आपल्याला शेती अवजारे दिली जातात. आज या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, रेल्वेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, नवीन रेल्वे स्टेशन केले आहेत, वंदे भारत सारख्या जवळपास 50हून अधिक गाड्या झालेल्या. आज येणाऱ्या 1 वर्षाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये 12,550 हेक्टरवरती पाणी जाणार आहे. आज त्या ठिकाणी तिसरा टप्पा ही आपण मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागातील जवळपास मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडी असेल 3054, 5054, सर्व स्तरातील जेवढेही रस्ते असतील, ग्रामीण रस्त्याला पीडब्ल्यूडीचा निधी मित्रांनो 450 ते 450 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या तालुक्यामध्ये आपण रस्त्याचं जाळं या ठिकाणी, बुंकर मालकाचं, या भागातील सर्व डोऱ्यांना आदरणीय तुळशीदादा, लोकरे गुरुजी, त्याचबरोबर गरड गुरुजी, या सर्वांचं स्वप्न होतं, दादांचं वगैरे, डोऱ्यांनाचं, या सगळ्यांचं, की या भागाला पाणी मिळालं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे, सीना भोगावती कालवा झाला पाहिजे मित्रांनो. परंतु उपसा या ठिकाणी झाल्यानंतर मित्रांनो, आज इंद्रेश्वर कारखाना थोडा अडचणीमध्ये आला होता. त्या कारखान्याला सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी मदत केली. त्या ठिकाणी हर्षवर्धन भाऊचा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतो मित्रांनो. आज आर्यन शुगर सुद्धा बंद पडलेला होता. आपल्या विरोधकाचा कारखाना उपलब्ध करून दिले, शेतकऱ्याची देणीही दिली. आता नव्यानं आपण 60 कोटी रुपये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना देऊ केलेले आहेत मित्रांनो. आज तर ते उमेदवार पवार साहेबांचे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीमध्ये कुठलं राजकारण पाहिलं नाही. दिलीप गांधी ह्या वैरागचेच पुत्र आहेत, त्यांना सुद्धा आपण सोयाबीनचा प्लॅन करायला लावला. आज अशा रीतीनं बार्शीला सुद्धा MIDC मंजूर झालेली आहे मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा कारखानदारी चालू आहे. आज आता ताईने सांगितलं, जवळपास 1,500हून एकर अधिक जमिनीमध्ये कोडगावला, धाराशिव, उस्मानाबाद आणि आपली बार्शीच्या बॉर्डरवरती MIDC मंजूर केली दादानी. त्या ठिकाणी सुद्धा टेक्सटाईल पार्क या ठिकाणी एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी सुद्धा 8-10 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. अशा रीतीनं एका बाजूला पाणी असेल, तरुणांना काम मिळण्याचा विषय असेल, रोजगार मिळण्याचा विषय असेल, पोटा पाण्याचा विषय असेल, दळणवळणाची साधनं निर्माण करण्याचा विषय असेल मित्रांनो, आणि हा विषय आपण घेऊन एका बाजूला काम करतोय, दुसऱ्या बाजूला टिंगलटवाळी या ठिकाणी केली जाते. आज आपण मगाशी मी म्हणलं, मी कधी भाषा माझी घसरून देत नव्हतो, पण आता थोडं आमची पण जीभ घसरल्याशिवाय आम्हालाही पर्याय राहिलेला ना असं दिसतंय. कारण या ठिकाणी काम करत असताना मी दादानी आता सांगितलं भाषणाने, ताई मदत करतो म्हणाले या ठिकाणी. आज मित्रांनो, निश्चितपणाने मी वैराग मधील माझ्या सर्व जनता जनार्दनाला, मतदार बंधू भगिनींना, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सरपंच, चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावगावचे प्रमुख पदाधिकारी किंवा जनता जनार्दन या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो. या शहरातले सुद्धा सगळे व्यापारी या ठिकाणी ऐकतात. आज संतानात कारखाना चालू होता मित्रांनो, ही बाजारपेठ फुललेली होती. आज या ठिकाणी प्रचंड मोठं अर्थकारण या ठिकाणी वैरागमध्ये होत होतं, परंतु कुणाच्या पांढऱ्या पायानं हा कारखाना बंद पडला, ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आठवणीत आणणं गरजेचं. आणि तो कारखाना जर चालू करायचा असेल तर या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपण अर्चना ताईला या भागातून कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य देणं गरजेचं, जेणेकरून तुमच्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी ताटमानेने जाऊन त्या ठिकाणी या तालुक्याचा प्रश्न मांडता यावा. त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी मताधिक्य देणं गरजेचं. आज जर मित्रांनो
थोडंफार मताधिक्य कमी मिळालं, आम्ही कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी जाणार आहे तुम्हीच सांगा. तुम्ही सांगा या ठिकाणी आज शाबासकीची थाप कधी मिळते? कुणी असू द्या की चांगलं काम केल्यानंतर आज आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे. या ठिकाणी 4 दिवस राहिलेले आहेत. 4, 5, 6, 7 तारीख. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मित्रांनो जसा युद्धाचा पवित्रा आपण घेतो तसा पवित्रा घ्यायचा ही माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. या ठिकाणी अजिबात कुणी सुद्धा ढिल्ल पडायचं नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पाठपोळी मत आणून या ठिकाणी ही निवडणूक आपण गांभीर्याने घ्यायची. कारण ही निवडणूक आपल्या सर्वांच्या भवितव्याची निवडणूक आहे मित्रांनो. ही साधी सुधी निवडणूक नाही. गेले 25-30 वर्ष झालं आपल्या ह्या तालुक्याची वाया गेलेले. 25-30 वर्ष झालं या ठिकाणी आपल्या जुन्या जाणत्या माणसाला या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावोगावी भांडणं लावणं, कुठलाही उद्योग नाही, धंदा नाही, विकास नाही, गावात निधी नाही, गावातले रस्ते नाहीत, पाणी पुरवठा योजना नाहीत, कुठल्याही योजना या ठिकाणी या वैराग भागामध्ये तर नव्हत्या. वैरागला तर त्यांनी शत्रू मानलं होतं का काय की मला काय माहित नाही. फक्त ती यायचे निरंजन मालक त्यांच्या दादाकडे काय नाही, पण तुमच्या सगळ्या पार्टी द्यायची फक्त जेवायला येत असतील बघा, कधी निधी द्यायला आले नाही. परंतु तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवली मालक. सगळ्या वैरागकरांना माहित आहे दादा आम्ही एका बाजूला निवडणूक लढवत होतो, मालक एका बाजूला निवडणूक लढवत होती. एवढी हाटीतटीची निवडणूक त्या ठिकाणी झाली. परंतु निवडणूक झाल्यानंतर 12 कोटी रुपयाचा निधी या नगर परिषदेला या ठिकाणी दिला मित्रांनो. कधी राजकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणलं नाही आणि मी आणणार पण नाही, खरंच पण नाही. मी मागं पण सांगितलं की मतदान झालं की तुम्ही विसरून जावा, दुसऱ्या दिवशी आपल्या विकासाला त्या ठिकाणी लागा. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कुठलं एक गाव सोडलेलं नाही ज्या गावाला 2 कोटीपासून 15 कोटीपर्यंत निधी दिला नाही. प्रत्येक गावामध्ये आपण निधी देतो, तेवढा आपला लाड केला जातो. आपल्या पंतप्रधानांनी जेवढी आपली आर्थिक व्यवस्था आर्थिक स्थिती मजबूत ठेवलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तर आपल्याला बेरचे कमवूनच आहेत मित्रांनो. कधीच त्यांनी आपल्याला अडवलेलं नाही. त्याबरोबर आता अजितदादा आहेत आपल्याला. अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण या ठिकाणी विकास करत असताना मित्रांनो या ठिकाणी कारखाना सुद्धा चालू होणं गरजेचं. आज या ठिकाणी 250 एकर जमीन आहे कारखान्याची, त्यातली 75 एकर जमीन कारखान्याला बाद झाली मित्रांनो. 150 एकर जमीन या ठिकाणी आपण MIDC ला द्यायची. 150 एकर जमीन आपण MIDC ला देणार आहोत मित्रांनो. आणि त्या ठिकाणी 5 गुंठे 10 गुंठे 20 गुंठे 1 एकर 2 एकरचे प्लॉट पाडून आपल्या छोट्या मोठ्या उद्योजकाला त्या ठिकाणी देणार. काय शेतकरी कंपनी असतील, काय सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना मुद्रा योजना असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या सगळ्यातनं लोन देऊन त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा राहतील. आपल्या तालुक्यातल्या या वैराग भागातल्या माझ्या तरुणांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो. आज या ठिकाणी सल्तनत कारखाना चालू होईल, त्या ठिकाणी अर्थव्यवस्था वाढल, ह्या वैरागची बाजारपेठ फुलन. 150 एकरामध्ये MIDC होईल मित्रांनो. MIDC ही शासकीय पार्क आहे मित्रांनो. MIDC ला आपण जी जागा देतोय ती काय खासगी राजेंद्र राऊताला देत नाही किंवा राजेंद्र राऊताला इथं प्लॉट पाडायचे नाही. ती जागा आपल्याला सरकारला द्यायची, सरकारकडनं त्याची मोठा मोबदला घ्यायचा, कारखान्याची सगळी देणी द्यायची. आणि नवा माझा एखादा मित्र जे 2-3 आहेत जे फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहेत त्यांना खासगी तत्वावरती आपण हा कारखाना चालवायला देणार, कर्ज नील करून. आणि काल एक महाशय निरंजन मालक जरा कमी धुतलं तुम्ही, ज्याला आकलीचा कांदा नाही, अख्ख्या आयुष्यामध्ये मॅनेजमेंट किंवा कुठल्या तरी एखाद्या कुणाच्या समोर तरी तडजोड करून आपली उपजीविका करण्यामध्ये धन्यता मानणारा हा इथला बोकुड माजलेला दादा. मी तुमच्यामुळे बसलो होतो, त्याचं नाव निंबाळकर आहे म्हणून. आता जर माझ्या नादी लागला पट्ट्या अरे माझंच बूट चाटायला किती दालता ह्याचा विचार कर ना. तू माझ्याबद्दल बोलतो का? तू माझ्याला लय बोकुड आहे का? टुर करतो का वैराग मध्ये? कुत्र फरपटल्यासारखा फरफटीत माया पण नादी लावणं राजा राऊत म्हणतात मला पण. तीनदा राजभाऊ भेटायला यायचे, राजभाऊ भेटायला यायचे. लायकी आहे का तुझी मला भेटायला यायची? तुझ्या अवकात सुद्धा नाही मला भेटायची. नानाचं तर नाव घ्यायची तुझ्या अवकात पण नाही. जे नाना या ठिकाणी हयात होते सगळ्या नानांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, दादांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, शाहूनला माहित आहे, सगळ्या कुटुंबाला माहित आहे.
कोण गेलं रे अंगावर दादाच्या? कुणी दादाचा शर्ट फाडला, कुणी नानाला दुखवलं? जे आमचा मार्गदर्शक होते, जे आमचा आशीर्वाद ज्यांचा आम्ही घेतो, त्या नानांचं आणखीन 10 वर्ष आयुष्य वाढलं असतं मित्रांनो. ह्यांनी दगा फटका केला. सातत्यानं नाना राजकारणामध्ये, त्यांच्या हयातीमध्ये नाना राजकारण करत असताना कुणी लागाडू एका ताटली बाटलीवरती कोण फुटलं, कोण गेलं कुणाकडे, हे सांगा पहिल्यांदा. लायकी असेल तर बोला तुम्ही. आणि राजाराव प्लॉटिंग करणार आहे. किती एकर जमीन आहे जा मोजायचं म्हणलं तर तुला रात्रभर का पुरायची नाही, इतकी जमीन आहे मला. माझ्या काय आताचीच नाही, माझ्या बापदादाची जमीन आहे. माझे पण बापदादा वतनदार होते. अख्खं शहराच्या 40% जमिनीचा मालक मी होतो. 11व्या पिढीतला मी आहे. कडोजीराव म्हणून तिथं कोकणात आले होते. अख्ख्या शहराचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या 40% जमिनीवरती माझी मालकी होती मित्रांनो. हे कुटुंब झाली, जिकडे तिकडे जमिनी गेल्या. आम्ही तर काय उपरे बिपरे नाहीत. त्यामुळे ते जमिनीचं जागेचं मला कौतुक सांगू नका. आणि तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसा आसमान दाखवलाय ती मी दोनदा. आणि त्यामुळे आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही त्या लेवलनं जर चालला आणि मी जर कधी सटकली माझी गाडी, तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी पोहोचवत ती कळून येणार नाही. कारण तुम्ही कुणाच्या जमिनी हाणल्या. सुरडीच्या ब्राह्मण समाजाच्या त्या माता भगिनींना काय त्रास दिला, त्यांनी काय शासरात दिलं ती पहिल्यांदा बघा. तुमची काय अवकात आहे, तुम्ही किती जणांच्या जमिनी लुटता, कुणाला लिहून घेता, कुणाची दादागिरी करता, हे सगळ्याला माहित आहे वाराकरांना. तुम्ही दादागिरी करूनच दाखवा. मी आहे तुम्हीच आहे. तुम्हाला कुठं काय करतो काय नाही ती तुम्हाला कळन इजा पोचल्यानंतर. त्याच्यामुळं माझ्या नादी लागण्याचा कोणी प्रयत्न करू नका. दुसरं पण असंच आहे, त्या दादासारखी अडचण आहे माझी. त्या दादाचं नाव निंबाळकर आहे म्हणून मला गपची बसायची पाळी होती होय. आणि दुसरं सुधीर बापू बारबोले माझे मित्र आहेत तिथं, त्यांच्यामुळे दुसऱ्याला का बसायची पाळी. आनंददादा बारबोले माझ्यावर फिरतात. आठवड्यातनं एकदा मुंबईला आम्ही असतो. चंदू बापू माझे दोस्त बारबोले, आदरणीय आबा भगवता देवळात मी रोज त्यांच्या पाया पडतो दिसली. आणि ती सुहास भाऊ, आता काय लागा तुला अख्खा आयुष्य पालत्या पायाचा राजा, तू काय आता जन्माला आलेला माणूस, कशाला तू नाटक करायला लागला, कशाला माया नावानं बोंबला लागला. त्या मराठ्याचं काय सांगायला लागला, मराठा समाजाचं, मराठाच्या आरक्षणाचं. तू कधी तर दिसला का बाबा त्या मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात, कशात काय? त्या मराठा महासंघाचा मी अध्यक्ष होतो. काय आमच्या जीवनामध्ये घडलंय, ज्यावेळेस आम्ही मराठा महासंघाचं काम करत होतो मित्रांनो, त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला मार खाऊ खाऊ आमच्या अंगावरती गुळमी आली. तेव्हा ही कुठंतरी जी माझ्या अगोदरचा नेता होता त्याचे बूट चाटत होता, कुठंतरी एखादं काम मिळावं. ही तुझी अवकात, तू दुसऱ्याचे पैसे बुडविणार. आणि काल नाव घेतलं त्या डिसलेचं, अनिल डिसलेच. अरे त्याला मी सभापती केला. आणि जी आदरणीय नानांनी मला सांगितलं होतं, राजाभाऊ तुम्हाला माहित नाही म्हणले ह्याच्या नादी लागू नका, ही विचित्र माणसं आहेत, बरोबर घेऊ नका. दादाला माहित आहे, दादा साक्षीदार आहेत. कारण ही फक्त उद्योग व्यवसाय किंवा कॉन्ट्रॅक्ट साठी तुमच्याकडे येतील, तेवढा फायदा घेतील आणि दोन्हीकडे टाटा बायपा करतील, आपल्या कार्यकर्त्याला तरा देतील. तीच झालं मित्रांनो. सभापती म्हणून तिथं बसवलं. ज्या पोरांनी त्यांना सभापती केलं, आपल्या कार्यकर्त्यांनी, ज्यांनी जीवाचं रान केलं, त्यांची कामं करायची नाहीत आणि अंधारातनं विरोधकाची कामं करायची. आज 150 कोटीची कामं दिली. चला त्याला बोलवून घ्या. बारवली स्वत बारवलीला पण त्याला पण संतनात महाराज येत आहेत. 150 कोटीची कामं दिली मित्रांनो. त्या रुपयात निंदा नाही, मी रुपयात निवडणुकीच्या पण नाही आणि कधी कुठल्या ह्याच्यामध्ये मिंदा नाही. मला मिंदा राहायची गरज पण नाही. आणि हे 15 वर्ष झालं कर्जबाजारी आहेत. 15 वर्ष झालं कर्जबाजारी आहेत. तुम्हाला सांगतो, राजारावताच्या अकाउंटवर येऊन बघा. इंट्र्या मी 2-2 कोटी रुपयाच्या दिलेल्या, 1 नंबरच्या बिनव्याजी 14 महिन्यांची बँकेची जप्ती आल्यानंतर पैसे भरणारा राजेंद्र राऊत आहे. आता तुमची जप्ती आली, सोपल भरताय सांग मला. विश्वास भाऊला म्हणा तू पैसे भर म्हणा. त्या डिसलेच्या घरावर जप्ती आल्यात. घराचा निलाव निघलाय, शेतीचा निलाव निघलाय, सगळ्या मशिनरीचा निलाव निघलाय. तुझ्यामध्ये जर हिंमत असेल ना, जवळ घेऊन तू हे करतोस. तू फक्त राजा राऊताने जसे लिलाव थांबवले ना, तसे लिलाव थांबण्याची तुमची मैत्री दाखवण्याची कोत आहे का, ही पहिल्यांदा बघा. मग माझ्यावरती बोला. उचलली जी लावली टाळायला नका नो. मी कुणामुळे का बसतोय, तुमचे भाऊ पण माझ्या बरोबर आहेत, मी त्यांचा आदर करतो. आणि तुम्हाला असं वाटतं का की माझं तोंड मला नाही, किंवा मला बोलायला येत नाही, किंवा मला जीभ नाही? अरे तुमचं काय उद्योग आहे, कुठं ठिकाणी काय केलं होतं, काय नाही. जर एक कुठाने काढले ना, धरणीमाय जागा द्यायची ना, धरणीमाय
काय लायकीचे आहेत काय नाही. एक एक जर कार्यक्रम तुम्ही स्वतःहून अडचणीत येता. तुमचं कोण कसं वागतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कोण कुठल्या नाही त्या ठिकाणी जाते, कोण नोटा उधळतंय कुठं ते बघा ना. अरे तुम्ही असं जर उधळवासा करायला लागला मिळालेल्या पैशातनं तर तुमच्या राष्ट्र नशिबाला दरिद्रीच येणार आहे. त्यामुळे दुसऱ्याला काय बोलायचं कारण आहे या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी आम्ही सातत्यानं पाठीमागं पण मी सांगितलं होतं की माझ्या नादी लागू नका. मी हात जोडून सांगतो, या ठिकाणी बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आम्हाला जुना बॅकलॉग भरून काढायचा आहे. आम्हाला फार मोठा विकास करायचा आहे. आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. एवढं माझं स्वप्नाचा 36 आकडा असताना सुद्धा मी त्याचे नाव घेतलं नाही, कधी त्यांच्यावर टीका केली नाही. पण ही 2 दिवसात कुली उसात नवीनच नाटकं करायला लागली. तुम्ही आता बोला, तुम्हाला सांगतो कसं असतं कसं नाही. तुमचं काय काय काढायचं काय काय नाही ते बघू. करू द्या ना आमचा आम्हाला धंदा पाणी विकास. या ठिकाणी सगळ्या लोकांना चांगलं जीवन जगू द्या, कारखाने उभारू द्या, पाणी आणू द्या आणि ह्या विषयामध्ये आमचं लक्ष जाऊ द्या. तिसरीकडे लक्ष आमचं घालवण्याचा प्रयत्न करायला जात तर लय महागात पडेल मित्रांनो. कुठं कुठं अडकलाय काय काय केलंय काय माहित आहे का तुम्हाला. आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, माझ्या जर ही नादी लागले, माझे विरोधक चोपल सुद्धा अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे मित्रांनो. असं जर जेलमध्ये जाईल ना 2-3 वर्ष बाहेर निघणार नाही, एवढं गबाळ माझ्या जवळच. हे दिसले ना 1 एकर जमीन राहायची नाही तुम्हाला सांगतो, एवढं गबाळ आहे माझं. 1 एकर जमीन राहणार नाही. आणखीन एक संस्था बघितलं नाटक करते, गेलोय मुंबईला निघून. नाटक जर केलं ना सगळ्या संस्थावरती प्रशासक नेमीन. माझं नाव राजाभाऊ राऊत आहे. एक जण नाटक करत होता ना वाय वाय वाय, काय सुद्धा राहिलं नाही बघा. एका उतारावर बोजा चढायचा राहिला असं जागा शिल्लक नाही. सगळ्या सरकारी जमा केल्यात प्रॉपर्टी. त्यामुळं माझ्या वाटत जाण्याचा प्रयत्न करू नका. विश्वास बारबोलेचं पण कानावरनं जोकर गेले. 90 एकर जमीन घालवली होती मी राजन मिलची. परत अरुण दादा माझे जिगरी दोस्त म्हणून ती जमीन परत वाचली तुम्हाला सांगतो. आणि आता वाटत जा कधी आणि कधी माझ्या कचाड्यात घाऊ बाळा, मग मी तुला सांगतो कसं आहे. त्यामुळे या ठिकाणी विचार करून आधी लागला. आणि तुम्ही सापडा कधी कुणी पण मला सांगू ह्याला वाचवा म्हणून, मी वाचवणार नाही तुम्हाला सांगतो. भले राजकारणामध्ये काय परिणाम होईल ते मला माहित नाही, परंतु मला जर कोणी खवळलं तर मी कसलंही चित्र प्राणी येते बघा. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक राहिली लोकसभेची वेगळी, निवडणूक देशाची. देशहिताचे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय, देशाचं हित बघायचंय. आज संपूर्ण जग याकडे बघतंय आणि ही चालली ती गल्ली बोळामध्ये. आज या ठिकाणी मित्रांनो तुम्ही साधं उदाहरण घ्या. ज्या पाणला मारल्या आता ती तर काय तामीन पाण्यावर, त्याला तर काय विकासाचं काय घेणं देणं ना. अख्या तालुक्यामध्ये 1 कोटी रुपयाचा तर निधी दिला का मित्रांनो? दिला का सांगा बरं. कुणाच्या गावाला काय दिलं? आज कुठलाही निधी न देता या ठिकाणी आज या ठिकाणी दुसऱ्यावरती टीका करायची. खासदार दाखवा काय हे करा, कुठं खासदार भेटला का, उमेदवार भेटला का. अरे तू इकडे कुत्री भारत बोंबलं फिरला, काय केलं आमच्या तालुक्यामध्ये त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या ना तुम्ही. आज या तालुक्यामध्ये काय केलं मित्रांनो यांनी? आज फक्त तरुण पोरांना फोन करणे, फक्त भडकवणे. आज जे आपली अस्मिता रामाबद्दल वेडवाकडे बोलणे, हनुमानाबद्दल वेडवाकडे बोलणे, नरेंद्र मोदी साहेबांबद्दल वेडवाकडे बोलणे. लय मोठा लागून गेला काय कुठला? लय मोठा लागून गेला तू पण बाळा. तुला कुणी निवडून आलं गेल्या वेळेस? कुणाच्या जीवावर निवडून आला, कुणाच्या सभेवर निवडून आला? आणि या ठिकाणी उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्ही विकास काय केला, निधी काय आणला, गावोगावचे रस्ते केले का, ह्या सगळ्या या ठिकाणी गोष्टी बोलायच्या सोडून तिसरीकडे ती करतात. परत विषय काढला जातो मराठा आरक्षणाचा. आज मित्रांनो पाठीमागं पण मी सांगितलं, आज छत्रपती शिवरायांचे आपण मावळे. आज सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं मित्रांनो. आज या ठिकाणी मीही मराठा महासंघामध्ये काम करतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे अध्यक्ष होतो मराठा महासंघाचा. वयाच्या 16 वर्षी शाखा काढल्या. मी मगा सांगितलं मी मार खाल्ला मरणाचा, त्यावेळेस कुठं होती सगळीच. आणि आता पुळकात ती गाडी फिरत येते जरंगे पाटील साहेबांची. आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणामध्ये कलुषित वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. परंतु आज मी आवर्जून माझ्या मराठा समाज बांधवाला पण सांगू इच्छितो मित्रांनो की जे आरक्षणाचा विषय, आज अण्णासाहेब पाटील 82 साली आरक्षण मागितलं. त्यांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करून टाकीन.
आत्महत्या केली, अण्णासाहेब पाटलांचा जीव गमावा लागला मित्रांनो. त्या सरकारमध्ये ही मोठी मोठी लोक होती, मंत्री संत्री अमुक तमुक. काय केलं? परंतु आज आमच्या जरांगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धक्का न लागता या ठिकाणी ज्यावेळेस ते उपोषणाला बसले त्यावेळेस 1870 पासूनच्या नोंदी होत्या, त्या नोंदी कुठल्याही शासनाने हुडकल्या नाहीत. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी हुडकण्याचे आदेश कलेक्टरला दिले मित्रांनो. ते सापडल्या. गावोगावी सगळेजण बघा, सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या, सगळ्याला आरक्षण मिळायला लागले. आज जरांगे पाटलांबरोबर कोण भेटलं नाही? आम्ही पण भेटलो, आम्ही पण बसलो. आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या भागामध्ये तर एक वेगळंच वातावरण निर्माण केलं, जणू काय आम्ही कुठनं पाकिस्तानामधनं झालोय. आणि आम्ही पण छावे आहेत छत्रपतींचे, आम्ही पण मावळे. आज या ठिकाणी दादांचा सुद्धा व्हिडिओ बघा या ठिकाणी मित्रांनो. आज राणादादा सुद्धा या ठिकाणी भेटलेली आहे, माझ्याजवळ व्हिडिओ आहे सगळा. मला दुपारीच सगळं लाईव्ह झालेलं दादांचं पण, की दादा सुद्धा जरांगे पाटलांना भेटले आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा सत्कार केला. आणि सातत्यानं सगळ्याच लोकांनी, आज दादा असतील, मी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असतील, सातत्याने या ठिकाणी त्यांच्या बाबा ज्या मागण्या येत असतं त्या मागण्याच्या बाबतीमध्ये कोणी विरोध केला? मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी वाशीला त्यांना भेटायला आले आणि सातत्यानं ह्या गोष्टी करत असताना या ठिकाणी विनाकारण आपल्या मराठा समाज बांधवांना, तरुण मित्रांना त्या ठिकाणी भडकवायचं आणि कुठेतरी आरक्षणचा मुद्दा काढायचा. आरक्षणच्या बाबतीमध्ये मित्रांनो प्रत्येक समाजाची या ठिकाणी जी मागणी असती ती मागणी पूर्ण. आता बाई राणादादा आपले आणि जरांगे पाटील साहेब आहे का? आता काय दुश्मन आहे का कोण तिथं? आता राणादादा पाटील काय मराठा समाजाचे दुश्मन आहेत? राजाभाऊ राऊत मराठा समाजाचा दुश्मन आहे? संतोष निंबाळकर, बुमकर इथं बसले ते आम्ही मराठा समाज दुश्मन आहेत का? जणू काय आम्ही पाकिस्तानी आणि ही माझी आली कुठली तर काय आता कोणाच्या घरात जन्मलेले मला पण कळतच नाही. आणि ह्याला आता पुळके यायला लागले. आणि ज्यावेळेस मराठा महासंघ म्हणून आम्ही लढत होतो त्यावेळेस कुठे गेले होते सगळे? फक्त स्वार्थासाठी मित्रांनो नदीतनं तीर मारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझी या ठिकाणी माझ्या सर्व मराठा समाज बांधवाला पण विनंती आहे, प्रत्येक गावागावामध्ये मित्रांनो वातावरण खराब झालेलं होतं. आता कुठं प्रत्येक दौरा माझा पूर्ण या तालुक्यातला झाला, सगळीकडलं वातावरण शांत झालेलं आहे. माझी हात जोडून विनंती आहे की आपण थोरल्या भावाच्या भूमिकेमध्ये राहा, सगळ्या समाज बांधवाला सांभाळून घ्या. तुम्ही विकासाचं बघा, विकासाच्या बाबतीमध्ये ते जबाबदारी आमच्यावरती सोडा. कुणी कुठली काळजी करू नका. कुठलाही विकास पाहिजे, कुठलाही निधी पाहिजे गावाला, ती जबाबदारी आमची आहे मित्रांनो. आज बेछूट आरोप केले जातात, काही पण बोलले जातात आमच्याबद्दल. आम्ही कधीच कुणाला बोललो नव्हतो, आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. परंतु मी मागा सांगितलं वाटा गेलं तर मी सोडणार पण नाही. कारण माझा जुना जर राजेंद्रराव जागा झाला तर मी ह्यांना पळताबोई थोडी करत आणि त्या थराला ह्यांनी येऊन देऊन मला एवढी माझी भावना या ठिकाणी. आज या ठिकाणी 25-30 वर्ष झाला आपला सगळा तालुका होरपळून गेलेला आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे, पाणी आणायचं मित्रांनो. आणि तुम्हाला पण माझी नम्रतेची विनंती आहे मित्रांनो, एवढं जर एखादा कार्यकर्ता किंवा तुम्ही मानलेला नेता काम करत असाल तर तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडनं पण मी आज बांधून घेणार. कारण आज वैरागची सभा आणि उद्या बारची सभा, उद्या प्रचाराचा शेवट होतोय मित्रांनो. आज मला तुमच्याकडनं शब्द पाहिजे. मी आज गेली 30 वर्षहून अधिक झालं, रात्रीचा दिवस सत्ता असेल नसेल, आमदार असेल नसेल, कुठलीही वेळ आली 24 तास तुमच्यासाठी राजेंद्र राऊत नावाचा एक शिपाई खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभारलेला आहे. तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कुठलीही सोसायटीची निवडणूक असेल मित्रांनो, कधी तुम्हाला उघड पडून दिलेलं नाही. दिलं का? तुमच्या पाठीमागं तुमचा मुलगा भाऊ म्हणून उभारलेला आहे. आज ही पण माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे मित्रांनो. आज मी माझ्यासारखा एक आक्रमक कार्यकर्ता तुमच्या समोर हात जोडून विनंती करतोय. मी पण इरसरीला पेटलेला तुम्हाला माहित आहे. मी जर एकदा माझी बत्ती पेटली तर भल्या भल्याची झाक जिरवल्याशिवाय बसत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या नेत्याची मान मुंबईला उंच करायची का खाली घालायची हा सगळा तुमच्या हातामध्ये तो अधिकार आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपला राजाभाऊ राऊत शानमध्ये मुंबईला जावं तर या ठिकाणी अर्चना ताईला कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य मिळालं पाहिजे. तुम्ही देणार का नाही मला हात वरून करून या ठिकाणी सांगायचं. एक कार्यकर्ता शांत बसणार नाही, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी माझी विनंती आहे,
तुमचा लाड मी हजारदा केलेला आहे, करणार आहे. तुम्हाला कुठली अडचणी येऊन देणार आहे, वाटेल ते तुमच्यासाठी करणार आहे या ठिकाणी मित्रांनो. पण कुठलंही गाव महिन्यात जाता कामा नये. खिंड लढवा तुम्ही. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मतपेटीचं संरक्षण करणं किंवा पाटपोळी मत नेण्याची जबाबदारी तुमची असेल. या ठिकाणी एकही कार्यकर्ता ढिल्ला पडता कामा नये. तुटून पडायचं या ठिकाणी या निवडणुकीवरती. ह्यांची कशी थांबती राहते ती मी बघतो, तुम्ही बाकीची काळजी. आणि तुम्हाला इथनं पुढे कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही मित्रांनो, त्याचा पण शब्द मी देतो. परंतु या ठिकाणी अर्चनाताई आपल्या या बार्शीच्या मताधिक्यावरती विजय झाले पाहिजे, जबाबदारी पण तुमची असली पाहिजे. आणि हे करत असताना मी नियोजन करू शकतो मित्रांनो, सभा घेऊ शकतो, परंतु सगळी मतं आणण्याची प्रक्रिया तुम्ही करत असता आणि विजयाचे शिल्पकार खरे तुम्ही असता. म्हणून मी आज या ठिकाणी जबाबदारी तुमची